वहिनी, अगं पहाटे पहाटे मी अंबाबाईच्या देवळात गेलते सत्यजीतसाठी अंगारा आणायला. कुठे आहे तो? आंघोळीला गेला. रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता हो पोराच्या. अगं कसा डोळ्याला डोळा लागेल त्याचा? या घरामध्ये ना चांगले दिवस याची शक्यताच धूसर होत चालली. बघितलंस, एका चुकीची शिक्षा किती लोकांना आणि किती काळ भोगावी लागते ती. त्या मुलीच्या बाबतीत एक चूक झाली खरी, पण तिच्या नावाचा सारखा सारखा उल्लेख नकोय. हा, मला बी आनंद नाही हो तिचं नाव घ्यायला. तिचं नाव कायमच पुसून टाकणार आहे मी या घरातून. आता तू म्हणलीस म्हणून बरंय, पण वहिनी जे काय बोललीस ना ते ध्यानात ठेव म्हणजे झालं. पण याच्या पुढे या घरामध्ये मी जे म्हणतीये ते आणि तसंच होईल हे लक्षात ठेवा तुम्ही. अगं तसंच होईल. मी हाय ना तुझ्या संगतीला. आता परत परत तिचं नाव घ्यायला मला बी नाही आवडत. पण आता तूच बघ, तू सत्यजीतची काळजी घेत होतीस इथं, तेव्हा हिनं जाऊन तुझ्या रूम मध्ये झोपायला नको होतं का? परत तुझ्या रूम मध्ये नाहीचं नाही, आमच्या रूम मध्ये येऊन झोपायचं. पण नाही, पण तिनं नाटक केलं नाही तर ती मंजिरी कसली? म्हणजे आता काय केलं तिनं? अगं रात्री किचन मध्ये फरशीवर वळकटी टाकून झोपली ती. काय म्हणजे घरात एवढे नोकर चाकर असताना ती किचन मध्ये झोपली? नाहीतर काय. काय नाही ग, नाटक नुसतं. आता ती वळकटीवर झोपली म्हणल्यावर सत्यजितला तिच्याबद्दल कळवळ वाटणार हे तिला ठाव आहे. आणि आपला सत्यजित एकदम साधा भोळा बघ. नाहीतर काय, त्याच्या साधे भोळेपणाचाच फायदा घेत आली ती. काय करायचं या मुलीचं मला कळेनासं झालंय. वंस अवघड जागेचं दुखणं होऊन बसले, दुसरं काय. बहिणी, अवघड जागेच्या दुखण्यावर येळीच इलाज केला नाही ना तर ते जास्त अवघड होऊन बसते. नाही, असं नाही होणार. वंस तुम्ही थांबा. सत्यजित बाहेर आलं की त्याला आई अंबेचा अंगारा लावा. मी आलेच.